नमस्कार. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण एका खऱ्या अर्थाने गेम चेंजर ठरणाऱ्या अपडेटची माहिती घेणार आहोत. गुगलने नुकतंच नोटबुक LM आणि जेमिनी या दोन्ही सिस्टम्सना एकत्र करून एक अतिशय पॉवरफुल असा थिंकिंग पार्टनर तयार केला आहे. हे अपडेट केवळ काहीतरी नवीन नाहीये, तर आपण तंत्रज्ञान कसं वापरतो ती पद्धतच मुळापासून बदलून टाकणार आहे. चला तर मग थेट विषयाला सुरुवात करूया. आता जुन्या AI टूल्सची सर्वात मोठी अडचण काय होती याचा विचार करा. प्रत्येक वेळी एखादं नवीन चॅट सुरू करताना आपल्याला अगदी शून्यापासून सुरुवात करावी लागायची, बरोबर? ती टूल्स विस्कळीत होती आणि सगळ्यात वैताग देणारी गोष्ट म्हणजे त्यांची स्मरणशक्ती. त्यांना जुने संदर्भ अजिबात लक्षात राहायचे नाहीत. पण आता या नवीन AI प्रणालीने AIची हीच सर्वात मोठी डोकेदुखी कायमची सोडवली आहे. ही नवीन सिस्टीम पूर्णपणे एकसंध आहे. तिची मेमरी कंटिन्युअस म्हणजे सलग आहे आणि ती स्वतःहून सतत शिकत जाणारी एक नॉलेज लूप बनली आहे. खऱ्या अर्थाने हे जबरदस्त आहे. तर आजच्या या विश्लेषणात आपण नेमके कोणते मुद्दे कव्हर करणार आहोत त्यावर एक नजर टाकूया. आपण AI मधील हा मोठा बदल, जेमिनीमध्ये नोटबुक LMचे इंटिग्रेशन, चॅट्सचं संशोधनात होणारं रूपांतर, अडॅप्टिव्ह लर्निंग, त्याचे प्रत्यक्ष जगातील उपयोग आणि शेवटी हे अपडेट कधी आणि कोणाला मिळेल या क्रमाने जाणार आहोत. सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुख्य मुद्द्यापासून, द AI पॅराडाईम शिफ्ट. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे फक्त एखादं छोटंसं फीचर ड्रॉप नाहीये. हा माणसांचा कृत्रिम बुद्धिमत्तेशी संवाद साधण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकणारा एक मोठा टप्पा आहे. गुगल आता चक्क एक पर्सनल नॉलेज ऑपरेटिंग सिस्टीम उभी करत आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर हा आपला एक दुसरा मेंदू किंवा सेकंड ब्रेन आहे असं समजायला हरकत नाही. ही सिस्टीम तुमचं जुनं संशोधन लक्षात ठेवते, संवादातून नवनवीन गोष्टी शिकते आणि विशेष म्हणजे जमेच्या आणि कमकुवत बाजू ओळखून आपल्या सोबतच प्रगती करत राहते. म्हणजे AI आता फक्त प्रश्नांची उत्तरं देणारा एखादा रिॲक्टिव्ह चॅटबॉट राहिलेला नाही, तर तो आता एक प्रोॲक्टिव्ह सिस्टीम बनला आहे, ज्याला माणसाची विचार प्रक्रिया खऱ्या अर्थाने समजते. यानंतर आपण पाहूया नोटबुक LM आता जेमिनीच्या आत कसं काम करतंय. विचार करा, आता तुमचं प्रत्येक खाजगी टिप्पण, शेअर न केलेल्या रिसर्च फाईल्स आणि नोटबुक हे सगळं थेट जेमिनीच्या आतच असणार आहे. म्हणजे इथून पुढे वेगवेगळ्या ॲप्समध्ये किंवा टॅब्समध्ये जाण्याची अजिबात कटकट नाही. कोणतीही माहिती इकडून तिकडे कॉपी पेस्ट करण्याची गरज उरलेली नाही. कारण तुमचं रिसर्च टूल आणि चॅट टूल आता पूर्णपणे सिंक झालंय. आणि साहजिकच यामुळे आपल्या कामाचा वेग आणि अचूकता अक्षरशः अनेक पटीने वाढणार आहे. हे कसं काम करतं ते आपण AI प्रॉफिट बोर्डरूमच्या एका उत्तम उदाहरणावरून पाहूया. आता तुम्ही थेट जेमिनीला तुमच्याच आधीच्या संशोधनाचा आधार घेऊन प्रश्न विचारू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही विचारू शकता, माझ्या संशोधनावर आधारित असे कोणते टॉप 3 कंटेंट अँगल्स आहेत जे कम्युनिटी मेंबर्सना AI ऑटोमेशन जलद गतीने शिकण्यास मदत करतील. आणि विशेष म्हणजे जेमिनी आता हवेत गोळीबार न करता तुमच्या प्रत्यक्ष संशोधनातूनच अतिशय अचूक आणि प्रभावी स्ट्रॅटेजी शोधून देईल. आहे की नाही कमाल? आता वळूया पुढच्या टप्प्याकडे, जिथे आपले तात्पुरते संवाद चक्क कायमस्वरूपी संशोधनात बदलणार आहेत. पूर्वी काय व्हायचं? आपण जेमिनीमध्ये एखादा भारी संवाद साधायचो, बुद्धिमंथन करायचो, पण चॅट विंडो बंद केली की सगळं गायब. आता मात्र तसं होणार नाही. या नवीन प्रक्रियेनुसार स्टेप 1, जेमिनीमध्ये नेहमीप्रमाणे चॅट आणि ब्रेनस्टॉर्म करा. स्टेप 2, ती संपूर्ण चर्चा नोटबुक LM मध्ये एक स्रोत म्हणजे सोर्स म्हणून इम्पोर्ट करा. आणि स्टेप 3, त्या आधारावर एक स्ट्रक्चर्ड आणि संशोधनावर आधारित मजबूत रणनीती तयार करा. थोडक्यात सांगायचं तर आपले भन्नाट विचार आता हवेत विरणार नाहीत, तर ते पक्के सेव्ह राहतील. हे समजून घेण्यासाठी एक प्रॅक्टिकल उदाहरण घेऊया. समजा गेल्या काही आठवड्यात कम्युनिटी ग्रोथ आणि नवीन मेंबर्सच्या ऑनबोर्डिंगबाबत तुम्ही जेमिनीशी खूप चर्चा केली आहे. आता हे सगळं एका नोटबुकमध्ये एकत्र आणून तुम्ही थेट विचारू शकता, सदस्यांना सर्वोत्तम अनुभव देण्यासाठी या सर्व संभाषणांमधील सर्वात कॉमन आणि महत्त्वाचे विषय कोणते आहेत? विचार करा. केवळ तुमच्या जुन्या चॅट्समधून तुम्हाला एक अतिशय अचूक, डेटावर आधारित कृती आराखडा काही सेकंदात मिळून जातो. आपला चौथा आणि एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे द अडॅप्टिव्ह लर्निंग अपग्रेड. इथं AI एका वैयक्तिक ट्युटरसारखं काम करतंय. हे अपग्रेड खरोखरच क्रांतिकारी आहे. तुम्ही क्विज सोडवल्यानंतर हे टूल फक्त तुम्हाला तुमचे मार्क्स सांगून थांबत नाही, तर पूर्ण विषयाचा एक सविस्तर सारांश तुमच्यासमोर मांडतं. ते तुमच्या स्ट्रेंथ्स आणि वीकनेसेस अगदी अचूकपणे ओळखतं
आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टी जमत नाहीयेत ना, नेमक्या त्याच गोष्टींवर आधारित ते नवीन क्विज जनरेट करतं. म्हणजे तेच ते साचेबद्ध प्रश्न पुन्हा न विचारता, जिथे आपली गाडी अडखळतेय, नेमका तिथेच फोकस करून हे टूल ज्ञानातील उणिवा भरून काढतं. समजा तुम्ही AI ऑटोमेशन किंवा प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगसारख्या गुंतागुंतीच्या विषयावरील संपूर्ण ट्रेनिंग लायब्ररी अपलोड केली. आता एखादा कम्युनिटी लीडर या प्रणालीचा वापर करून स्वतःच्याच ट्रेनिंग मटेरियलमधील स्वतःचे कमकुवत दुवे शोधू शकतो, स्वतः अधिक वेगाने शिकू शकतो. आणि साहजिकच यामुळे तो कम्युनिटीतला इतर सर्व मेंबर्ससाठी असलेला अभ्यासक्रम अधिक उत्तम प्रकारे डिझाईन करू शकतो. एक प्रकारे स्वतःला आणि कम्युनिटीला एकाच वेळी अपग्रेड करण्याचा हा एक शानदार मार्ग आहे. आता हे सगळे प्रत्यक्ष जगात कसं वापरता येईल ते आपण रिअल वर्ल्ड ॲप्लिकेशन्समध्ये पाहूया. यावरून तुम्हाला कल्पना येईल की वेगवेगळ्या प्रोफेशनल्ससाठी हे किती फायदेशीर आहे. जर तुम्ही कंटेंट क्रिएटर असाल तर जुने स्क्रिप्ट्स आणि चॅट्स इम्पोर्ट करून अगदी काही सेकंदात संपूर्ण महिन्याचा कंटेंट प्लॅन जनरेट करू शकता. जर तुम्ही कम्युनिटी रनर असाल तर तुमची सगळी ट्रेनिंग सामग्री आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न अपलोड करून मेंबर्सच्या शंकांचं अधिक अचूक निरसन करू शकता. आणि जे बिझनेस ऑपरेटर्स आहेत ते तर स्वतःच्या कंपनीचा एक ब्रेन तयार करून खऱ्या डेटावर आधारित अतिशय ठोस निर्णय घेऊ शकतात. हा एक प्रचंड मोठा स्पर्धात्मक फायदा आहे जो तुम्ही नक्कीच घ्यायला हवा. आता हा आकडा बघा, 67,000 हा आकडा खूप बोलका आहे. AI सक्सेस लॅब सारख्या कम्युनिटीजमध्ये आज 67,000हून अधिक सदस्य दररोज AI वर्कफ्लोचा ॲक्टिव्हली वापर करत आहेत. हे काय सिद्ध करतं? हेच की वेगाने बदलणाऱ्या आजच्या काळात प्रगती करायची असेल तर अशा प्रगत प्रणालींचा अवलंब करणं ही आता काळाची गरज बनली आहे. व्यावसायिक वाढीसाठी ही एक टेस्टेड आणि प्रूव्हन स्ट्रॅटेजी आहे, हे नक्की. आणि आता आपल्या शेवटच्या टप्प्याकडे वळूया, रोल आउट डिटेल्स. हे नक्की कधी आणि कोणाला मिळणार? तर सध्या स्थितीत हे अपडेट वेबवर जेमिनीचे जे पेड प्लॅन्स वापरत आहेत, म्हणजेच अल्ट्रा, प्रो आणि प्लस युजर्स, त्यांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे हे पेड प्लॅन्स असतील तर तुम्ही आता लगेच जाऊन ही नवीन सुविधा एक्सप्लोर करू शकता. पण जे फ्री युजर्स आहेत त्यांनीही निराश व्हायचं कारण नाही, कारण लवकरच हे अपडेट मोबाईल ॲपवर फ्री टियर युजर्ससाठी आणि जगभरातील आणखी अनेक देशांमध्येही उपलब्ध होणार आहे. त्यामुळे थोडी वाट पाहावी लागेल, पण हे सर्वांपर्यंत पोहोचणार आहे. आजच्या या सखोल विश्लेषणाच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो. असा स्वतःहून सतत प्रगत होणारा दुसरा मेंदू स्वीकारण्यासाठी आपण सर्वजण तयार आहोत का? असा मेंदू जो आपण कसा विचार करतो हे चक्क स्वतः शिकू शकतो. संशोधन आणि संवादाची ही अनोखी साखळी खऱ्या अर्थाने आपल्याला एका नव्या युगात घेऊन चाललीय. मला खात्री आहे की ही सर्व माहिती पाहिल्यानंतर स्वतःची अशी एक स्मार्ट आणि प्रगत नॉलेज सिस्टम तयार करण्याची उत्सुकता नक्कीच निर्माण झाली असेल. या विश्लेषणात शेवटपर्यंत सोबत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.